एका कवीने काय सुंदर लिहिलेलं आहे की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा अगर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा, हर मुश्किल का हल होगा, आज नहीं तो कल होगा। विद्यार्थी मित्रांनो, अगदी तशाच पद्धतीने शिक्षक भरतीचा हा रस्ता आपल्याला दिसायला वेडावाकडा असंख्य अडचणींनी भरलेला दिसतो, परंतु हरकत नाही, यावरती सुद्धा आपण विजय मिळवू आणि 100% शिक्षक होण्याचं तुमचं माझं जे स्वप्न आहे तर ते 100% पूर्ण करू आणि पुढील काही दिवसांमध्ये आपल्या डोक्यावरचा बेरोजगारीचा ठप्पा पुसून अगदी थाटानं शाळेवरती शिकवायला जाऊ। आणि तुम्ही शिकवायला 100% जाणारच आहात, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी तुम्हाला माहिती देणार आहे ना ती पाहिल्याच्या नंतर तुमचा आत्मविश्वास 100% वाढेल। प्राधान्यक्रम देताना तुम्ही एकदम फ्रेश राहाल आणि तुमची निवड यादीमध्ये सुद्धा नाव तुम्हाला दिसेल। आता फक्त मी जे तुम्हाला सांगतोय ना त्याच्यामध्ये 2-3 मार्कांचा फरक पडेल, 4-5 मार्कांचा होऊ शकतो की हार्डली 10 मार्कांचा फरक पडेल। मग तुम्ही म्हणाल सर सांगताच कशाला, राहू द्या ना, परंतु एकदा बघा तर खरी। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये निश्चित एक आशा पल्लवी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ती जर झाली ना तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। हो, चॅनलला लाईक किंवा ते शेअर सबस्क्राईबच्या भानगडीत अजिबात पडू नका, त्याची आवश्यकता नाही, फक्त तुमच्यापर्यंत खरी माहिती द्यावी असा आमचा हेतू आहे। बघा विद्यार्थी ओरडून सुद्धा राहिले की झालं सुद्धा निवड आहे की नाही, ते बाजूला धिंगाणा करून राहिले तर त्यांचा सुद्धा तुम्हाला आवाज मध्ये मध्ये थोडासा येईल, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, थेट तुम्हाला मुद्द्यावरतीच घेऊन जातो आणि बघा किती कमी मार्कवरती त्या ठिकाणी निवड झालेली आहे विद्यार्थ्यांची, ठीक आहे। 107 मार्कांवरती कट ऑफ आलेला होता ओपन कॅटेगरीचा, 213 पोस्ट भरल्या गेल्या होत्या, 107 मार्क ओपन कॅटेगरीचा कट ऑफ, कोणी विचार सुद्धा करणार नाही। आणि याच्यामध्ये जर आपण 89 मार्क जर बघितलं तर हा कुठल्यासाठी आहे, एससी कॅटेगरीसाठी लागला होता भाऊ मागच्या वेळेस। तुम्ही याच्यामध्ये मार्क ऍड करा 10 तरी सुद्धा तुमची निवड होण्याची शक्यता आहे की नाही। पुढे बघा, पुढे जर आपण बघितलं तर इथे 73 मार्क कट ऑफ आहे, कोणाचा, एसटी कॅटेगरीचा। याच्यापेक्षा जास्त मार्क नाहीत का तुम्हाला, आहेत की नाही, आहेत ना। पुढे बघा 112 मार्क कट ऑफ आहे, कोणत्या कॅटेगरीचा, ओबीसी कॅटेगरीचा। एवढे मार्क तर असतीलच ना भाऊ, नसतील हरकत नाही, मी तुम्हाला आणखीन 2-3 आकडे वेळ दाखवेल, त्यावेळेस तुमचा विश्वास 100% बसल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। पुढे जाऊ आपण, 99 मार्क कट ऑफ आहे, ठीक आहे, फक्त 99 मार्क, 99 मार्क्स, ओनली 99 मार्क्स, व्हीजे कॅटेगरीचा। पुढे जाऊयात आपण, 117 मार्क कट ऑफ आहे एसबीसी कॅटेगरीचा, 114 मार्क कट ऑफ आहे, ठीक आहे, एनटीसी कॅटेगरीचा, 110 मार्क कट ऑफ आहे कुणाचा, एनटीडी कॅटेगरीचा, 101 कट ऑफ आहे कुणाचा, एनटीडी अर्थक्वेक अफेक्टेडचा। आणि मग ईडब्ल्यूएसचा जर आपण कट ऑफ बघितला तर फक्त त्या ठिकाणी 106 मार्क आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने सांगतो की मनामधली जी आशा आहे ना ती सोडू नका, ठीक आहे। आपलं सिलेक्शन होईलच, आता याच्यामध्ये एससी बीसीचं नाही आहे, हरकत नाही, ते आपण तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दाखवूच, ठीक आहे। आता बघा हा जो कट ऑफ आहे तो कुठल्या वर्गांचा आहे ते सुद्धा बघून घेऊ। 1ली ते 5वीचा कट ऑफ किती लागला, फक्त 90 मार्क। 1ली ते 5वीचा कट ऑफ मराठी माध्यमाचा किती लागला, 111 मार्क, ठीक आहे। इंग्लिश मिडियमचा कट ऑफ हा कमी होता, तो कमीच लागतो। पुन्हा जर आपण 6वी ते 8वीचा कट ऑफ बघितला, आता ही तर मॅथ्स सायन्सची जागा होती, परंतु त्या ठिकाणी फक्त 73 मार्कवरती सुद्धा कट ऑफ आलेला आहे, ठीक आहे। हे बघा 2022चा कट ऑफ, मग याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क नाहीत का, आहेत की नाही। हा, आता ही फक्त जागा कोणत्या वर्गासाठी आणि कोणत्या प्रवर्गासाठी राहील हे सांगता येत नाही, तिथे थोडासा नशिबाचा आपल्याला साथ असणं आवश्यक असते। परंतु आतापर्यंत जेवढे नशिबानं आपल्यासोबत संघर्ष केलेला आहे तो संघर्ष 100% या वेळेला मातीमध्ये मिसळून जाऊन त्याच्यामधनं अतिशय शिक्षक भरतीचं अतिशय चांगलं बियाणं असं जन्म घेईल त्याच्यामधनं, आणि त्याची सुंदर शेती होईल, मला तरी असं वाटतं बघा। माझ्या मनामध्ये तरी काही शंका नाही आहे। जे पोरं मला फोन लावतात, विचारतात, मी फक्त एवढं की खरं सांगतो आणि हेही सांगतो की कुठं प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, कुठं नाही द्यायला पाहिजे। पण आम्ही जे सांगतो भाऊ, आम्ही काही देव नाही, माझ्या आडनावामध्ये भली देवळे असेल पण मी काही देव नाही, आम्ही शेवटी माणसं आहोत, आम्ही 100% चुकणार आहोत। आम्ही जर एखाद्या मुलाला म्हटलं की तुमचं निवड होण्याची चान्सेस नाही तर आम्ही 100% चुकावं आणि त्या विद्यार्थ्याची निवड व्हावी अशी प्रामाणिक इच्छा मनामध्ये आहे, आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी त्या ठिकाणी निवड होतील, 100% होतील, फक्त विश्वास ठेवा, अशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्या। हे बघा, आपण काय कोणाच्या आयुष्यामध्ये कोणाचं वाईट केलं नाही, त्याच्यामुळे आपल्यासोबत काही वाईट होणार नाही असा माझ्या मनामध्ये सार्थ विश्वास आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो।
खाली या ठिकाणी यादी दिलेली आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे, कोणाचं कोणत्या कॅटेगरीसाठी निवड झालेली आहे. तर ही तुम्ही यादी जी आहे ती मागच्या 2022च्या डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. हे मी तुम्हाला आताही सांगू शकतो की कसं डाउनलोड करायचं. बघा, हे बघा, खूप सोपं आहे. आपण काय करतो, आधी पवित्र पोर्टलवरती येतो, ठीक आहे. हे पवित्र पोर्टलचं असं पेज ओपन होतं. मग आपण इथे 2022 मध्ये आलो, ठीक आहे. मग काय करायचं, इथे आल्याच्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं. हे बघा, तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती इथे भेटून जाईल. सगळे जनरल मेरिट लिस्ट, मग ते फर्स्ट राऊंड असेल, सेकंड राऊंड असेल, सगळे मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आता जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतील, आलं लक्षामध्ये. आणि हे स्वतः बघायचं, स्वतः अभ्यास करायचा. काही कोणाच्या मदतीची तुम्हाला आवश्यकता अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप सोपं असतं हे. प्राधान्य ती जी बॅचेस वगैरे लोक विकून राहिले ते सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. चला, भाषण जास्त वेळ देणार नाही, कारण की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न असतो. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो, मी नेमकं काय सुधारणा करायला पाहिजे, किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट टॉपिकवरती जर माहिती पाहिजे असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.